देशामध्ये सर्वाधिक उत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर आज करण्यात आली आहे। 19 एप्रिल पासून 1 जून पर्यंत देशात लोकसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे। तर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल समोर येईल। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं। राज्यामध्ये एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे। मुंबई आणि MMR परिसरात 20 मे या दिवशी म्हणजेच अखेरच्या टप्प्यात मतदान पार पडेल। या संदर्भामध्ये आज एक पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता घेण्यात आली, ज्याच्यामध्ये सविस्तर माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली आहे। आणि आचारसंहिता तात्काळ लागू झाली। 19 एप्रिल ते 1 जून असा हा 7 टप्प्यातल्या देशातल्या मतदानाच्या संदर्भातला कालावधी आणि 4 जूनला अर्थातच निवडणुकीचा महानिकाल समोर येणार आहे। एकूण 7 टप्पे असतील। 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि त्यानंतर 1 जूनला शेवटचा टप्पा पार पडेल। तर महाराष्ट्रामध्ये मतदान कधी आणि कुठे पार पडणार आहे आपण जाणून घेऊया। पहिला टप्पा 19 एप्रिलला असेल। रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या ठिकाणी मतदान पार पडेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी मतदान संपन्न होईल। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले इकडे मतदान पार पडणार आहे। तर चौथ्या टप्प्यात 13 मे या दिवशी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड हे मतदारसंघ असतील जिकडे मतदान पार पडेल। 5व्या टप्प्यात 20 मे या दिवशी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतले सर्वच्या सर्व 6 मतदारसंघ इकडे मतदान होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।